नमस्कार, आपण पाहत आहात डीएम न्यूज मराठी, आवाज महाराष्ट्र। बिडकीन येथे शताब्दी वर्षानिमित्त भव्य हिंदू संमेलनाचे आयोजन, विशेष पत्रकार परिषदेचे आयोजन। हिंदू धर्म, परंपरा, संस्कृती व जीवनमूल्यांचे संरक्षण आणि संवर्धन या पवित्र उद्देशाने बिडकीन येथे शताब्दी वर्षानिमित्त भव्य हिंदू संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे। राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांच्या शताब्दी वर्षानिमित्त आयोजित या भव्य दिव्य संमेलनामुळे परिसरात उत्साहाचे आणि भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे। या निमित्ताने आज दिनांक 24 फेब्रुवारी रोजी सकाळी 10 ते 12 दरम्यान स्वराज्य नागरी सहकारी पतसंस्था निलसगाव फाटा बिडकीन या ठिकाणी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते। संघाची स्थापना 1925 साली विजयादशमीच्या शुभ मुहूर्तावर डॉक्टर केशव बळीराम हेडगेवार यांनी नागपूर येथे केली। सामाजिक समरसता, राष्ट्रभक्ती आणि हिंदुत्वाच्या विचारसरणीवर आधारित या हिंदू स्वयंसेवी संघटनेने गेल्या शतकभरात वैचारिक व शारीरिक प्रशिक्षणाद्वारे स्वयंसेवकांची भक्कम फळी उभी केली आहे। शिक्षण, आरोग्य, आपत्ती व्यवस्थापन, ग्रामीण विकास व विविध समाजोपयोगी उपक्रमांमध्ये संघाचा सक्रिय सहभाग राहिला आहे। शताब्दी वर्षाचे वैशिष्ट्य, पंच परिवर्तन संकल्पना। 2025-2026 हे वर्ष शताब्दी वर्ष म्हणून साजरे केले जात असून पंच परिवर्तन या संकल्पनेवर विशेष भर देण्यात आला आहे। सामाजिक सलोखा, कौटुंबिक जाणीव, नागरिक कर्तव्य पालन, पर्यावरण जागरूकता आणि स्वावलंबन या 5 प्रमुख मुद्द्यांद्वारे राष्ट्र परिवर्तनाचा संदेश दिला जात आहे। देशभरात सुमारे 73,000हून अधिक शाखांद्वारे कार्य विस्तारले असून परदेशात हिंदू स्वयंसेवक संघ या नावाने संघटनात्मक कार्य सुरू आहे। मुख्य संमेलन 28 फेब्रुवारी रोजी, मुख्य हिंदू संमेलन शनिवार दिनांक 28 फेब्रुवारी 2026 रोजी सायंकाळी 6 वाजता श्री सरस्वती भुवन महाविद्यालय मैदान बिडकीन येथे होणार आहे। या ऐतिहासिक संमेलनास हिंदू समाजातील सर्व बांधव व भगिनींनी कुटुंबासह मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे। कार्यक्रमानंतर महाप्रसाराचे आयोजन करण्यात आले आहे। 26 फेब्रुवारी रोजी पूर्वतयारी कार्यक्रम। संमेलनाच्या पार्श्वभूमीवर गुरुवार दिनांक 26 फेब्रुवारी 2026 रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे। सकाळी 8 वाजता महिलांची भव्य शोभायात्रा, युवकांची बाईक रॅली, सकाळी 10 वाजता सरस्वती भुवन विद्यालय मैदान येथे ध्वजारोहण व भूमिपूजन तसेच संमेलनाच्या अनुषंगाने व्यापक बैठक आयोजित करण्यात आली असून विविध जबाबदाऱ्या, नियोजन व कार्यवाटपाबाबत सविस्तर चर्चा करण्यात येणार आहे। मान्यवरांची उपस्थिती। या संमेलनास विविध धार्मिक व सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती लाभणार आहे। त्यामध्ये हरिभक्त परायण गुरुवर्य महंत रामगिरीजी महाराज, हरिभक्त परायण गुरुवर्य कृष्णगिरीजी महाराज, मुनिश्री सुदर्शन नागराज बाबा कपाटे, हरिभक्त परायण गुरुवर्य कृष्णजी महाराज नवले, धर्माचार्य साध्वी हरिभक्त परायण दुर्गा दीदी तसेच इंद्रेश कुमार, अखिल भारतीय कार्यकारिणी सदस्य, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांची विशेष उपस्थिती लाभणार आहे। पत्रकार परिषदेत माहिती। या संदर्भात आयोजित पत्रकार परिषदेत हिंदू संमेलन अध्यक्ष विजय शेजूळ, लहू कातंबने, बबाणाप्पा काळे, हरिभक्त परायण कृष्ण महाराज बोबडे यांची प्रमुख उपस्थिती होती। अध्यक्ष विजय शेजूळ यांनी पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले की राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त हा भव्य हिंदू संमेलन सोहळा आयोजित करण्यात आला असून 26 फेब्रुवारी रोजी शोभायात्रा, बाईक रॅली, ध्वजारोहण व भूमिपूजन तर 28 फेब्रुवारी रोजी मुख्य संमेलन असा कार्यक्रमाचा सविस्तर आराखडा आहे। सर्व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे त्यांनी आवाहन केले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रवींद्र गायकवाड यांनी केले तर आभार प्रदर्शन ज्ञानेश्वर औटी यांनी केले।